रामकृष्ण हरे. अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासे. ज्ञानेश्वर महाराज की जय. कार्तिकी वारी जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने शासन आणि आळंदी देवस्थान, माऊलीचं देवस्थान या सर्व मंडळीने एक चांगला निर्णय घेऊन 1 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि आळंदी ते पुणे रस्ता चांगला व्हावा अशा प्रकारची बातमी वाचली. आनंद वाटला. तेव्हा वारीच्या अगोदर, कारण बऱ्याच दिवसापासून त्या पालखी महामार्गावर रामकृष्ण हरी आश्रम जो आहे त्याच्या समोरच चेंबर वाहत आहे. म्हणजे चेंबरचं ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे आणि चेंबर आणि पावसाचं पाणी म्हणजे ड्रेनेज आणि दोन्ही एकत्रच आणि लहान नळी असल्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. गेली 4-6 महिने नागरिकांना त्रास होतो आणि पालखी महामार्गावरती समस्या आहे. त्याची लहान नळी आहे आणि 4 कॉलनीतले शेकडो मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं पाणी त्यात बसत नाही आणि ते ओव्हरफ्लो होतं आणि त्याच्यावर असणारे जे झाकणं आहेत ते सुद्धा उडल्या जातात आणि 4 तास पाणी वाहतं, दर दिसाड पाणी. आणि पाऊस पडलो मग तर जितका पाऊस आहे, यावर्षी पाऊसच खूप आहे, तर सारखं ते चेंबर वाहत असल्यामुळे व्हिडिओ टाकलेले आहेत, पालिकेला कळवलेलं आहे, त्याच्यानंतर फोन झालेले आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत. सगळे जे काय उपाय करावे लागतात फोन पण केलेले आहेत अनेक वेळा. तेव्हा आत्ता ही बातमी वाचलो, जरा बरं वाटलं, आनंद वाटला. तर वारीच्या अगोदर तातडीने हे जर काम केलं तर आनंद होईल आणि वारकऱ्यांच्या आनंदात भर पडेल. कारण तो पालखी महामार्ग आहे. आषाढीच्या वेळेलासुद्धा ते चेंबर वाहत होते आणि त्या मार्गावर वारकरी तसेच चालवत होते. रामकृष्ण हरी आश्रमात जरी यायचं ठरलं तरी नाकाला फडकं लावूनच यावं लागतं. असं दारामध्येच ते चेंबर उफळून येतं आहे आणि पालखी महामार्गावर सगळं पाणी ते वाहत असतं. तेव्हा हा निर्णय घेतला, त्याबद्दल पुनश्च एकदा पालिका, देवस्थान ट्रस्ट आणि शासन यांचे मनपूर्वक आभार. आणि ते रस्ता तातडीने करत असताना ते सगळं सक्षम चेंबरची लाईन जी मोठी टाकली तर हा प्रश्न सुटेल. कारण जेव्हा टाकल्या गेली 6-7 महिन्यापूर्वी तेव्हा आम्ही अनेक वेळा सांगितलं, प्रयत्न केला, पण त्याने ते लहानच टाकल्यामुळे तो प्रश्न जसाच्या तसा राहिला. तर आता या कामामध्ये ते काम लक्षपूर्वक व्हावं आणि त्या ड्रेनेजचा प्रश्न सुटावा अशी विनंती शासनाला आणि या संबंधित ज्या संस्था आहेत, भाविक आहेत, संस्थान आहे, या सर्वांना विनंती आहे. रामकृष्ण हरी.